टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तापमानाचा पारा वाढलाय। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय। आता मी नांदेडच्या भोकर तालुक्यातील चिंचाळा गावात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते या गावाला एक विहीर आहे आणि बोरचं अधिग्रहण करून या विहिरीत पाणी सोडले। मात्र त्या बोरला सुद्धा पाणी कमी असल्यामुळे नागरिकांना जे आहे ते दिवसभर या ठिकाणी या विहिरीवर येऊन पाणी भरावं लागतं आणि जे आहे ते या विहिरीचं पाणी संपल्यानंतर गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि सांडपाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। हा संघर्ष जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून या गावकऱ्यांना करावा लागतोय। महिला असतील पुरुष असतील या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येनं पाणी भरण्यासाठी एकत्र आलेलं चित्र पाहायला मिळतं। खरं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी एक पाणी हे जे आहे ते या सर्व ग्रामस्थांचा दिनक्रम आहे। अनेक गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो। हे आपण चिंचाळा गावातील परिस्थिती या ठिकाणी पाहतोय। स्थानिक महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मावशी, काय नाव आहे? किती दिवसापासून गावात पाणीटंचाई आहे? पाणी सर आमच्या इथं 10 वर्ष झाले पाणी नाही। आमच्या इथं अशीच व्यवस्था आहे बघा। खूप माणसं आलेत बघू चलेत पाण्याला। काय आमची पिण्याच्या पाण्याची अवस्था नाही। तेव्हा तिकडून हानीचा खड्डा आहे, सोच खड्डा, त्या खड्ड्यातलं पाणी सुद्धा आडात उतरते। आम्ही सांगून गावातल्या नागरिकाला कदरून गेल्या, कोणी आमचं घेणं आले कानावर। हेच पाणी प्यायला वापरतात? हेच पाणी पिता सर, हेच पाणी पिता। कोणी आलं तर फिल्टरचं पाणी घेतात, नाहीतर गोरगरीब माणसं हेच पितात। रोजच्या रोज बाटलीला कोणाला पैसे आंबडणार हात, हेच पाणी पिता आम्ही। लेकर बाळ बिमार पडणार का? पडले तरी कोणाला सांगावं सर, नेता दवाखान्यामध्ये हेच पाणी पिता। 8 रोजा 15 दिवस आम्हाला दवाखान्यात पडले तरी लेकर हेच पाणी पितात, दवाखान्यात नेता आणि हेच पाणी पिऊन आम्ही याच सगळं इळभर आमची याच्यातच गुजराण होते पाण्यामध्ये। हो, निश्चित आम्ही बघतोय या विहिरीतलं दूषित पाणी पिवावं लागतं अशी भावना जी आहे ती या महिलांनी व्यक्त केली। मावशीकडे काय सांगाल? किती दिवसांपासून पाणीटंचाई अशा पद्धतीने पाणी शोधावं लागतं? खूप दिवसापासून आहे सर, पाणी नाही, काही नाही। आम्हाला काम करावं, पाणी याच्यातच येळ जाते आमचा आणि आम्हाला कामाला जाय नाही। पाणी न्यावं, 2 घागरी न्यावं, तिथं घरी चाटून पुसून आणि घरी इथं येवावं। ते तिकडलं बाथरूमचं पाणी येते तेच पिवावं आणि लेकरं बिमार पडले की 8 रोजाला दाखवावं। आता कयानं व्हायला की पोट दुखालय म्हणता आम्ही बी असंच आता हेच पाणी पिवावं लागते आम्हाला। पाण्याचा लई त्रास आम्हाला, लई। शेतचे काम हे कसं करायचे? कसे करायचे? होईल तेव्हा करायचे। काही नागरिक सुद्धा आपल्या गावात आपल्या सोबत या ठिकाणी आहेत। काय सांगाल? जलजीवन मिशनचं काम या ठिकाणी झालं होतं का? काय परिस्थिती आहे? काहीच झालं नाही। आमच्या इथं जवळजवळ 1200 लोकसंख्या आहे। 1 इंची पाणी नळाचं अतिग्रहण केलेलं आहे। 2 तास पाणी येते, केव्हा लाईट राहते केव्हा लाईट राहणार। पूर्ण गावाचं हेच अतिग्रहण आहे। एवढंच पाणी आहे, दुसरं पाणीच नाही आम्हाला। सगळं गाव जनावराला सुद्धा पाणी नाही। पाण्याची कुठं समस्या आहे तो गावामध्ये, तर पाणीच नाही कुठं उपलब्ध। पण अतिग्रहण केलं एका थोडस तर त्याला लाईट साथ देते, तर कोणती लाईट साथ देणार? त्याच्या घरचं भरते तर तिकडल्या त्याचं पहिलं कलेक्शन ते नाही भरतात। या पद्धतीने आता ते कलेक्शन सोडून इकडे अतिग्रहण आता पुन्हा केलेलं आहे। त्याने 2 तासही सोडलं, तिथं 2 तास सोडलं तर पाणी सगळ्या गावाला पूर्ण एकाच जागून पाणी। इथून पूर्ण गावा 1,500 लोकसंख्या आहे, तर इथून पाणी एकाच जागून पाणी, एका जाऊन पियाचंही न्यावं, ढोरायचंही न्यावं, सगळं न्यावं। तर कुठे येते तर कुठे येत नाही। सगळे लोक याच्यामध्ये पाण्यामध्ये परेशान आहेत। गावातले काम होत नाही, काहीच होत नाही। तहसीलदार सगळेच आमच्या इथे ग्रामपंचायत जवळजवळ समस्या आहे। 10 वर्षापासून समस्या पाण्याची आमच्या इथली मिटली नाही। अशोकराव साहेब आले, त्याच्यापाशी 3दा गेल्या, सगळ्या पैशी गेल्या। त्याला एक बार आडिल्या होत्या सुद्धा, पाणी आम्हाला नाही म्हणून त्याने करतो जलजीवन करतो, सोलजल धारा करतो, काहीच आमच्या इथं उपलब्ध। हिरी खणल्या, हिरी बुजून गेल्या। काही पैसे टाकले होते, हिरी टाकल्या होत्या, त्या आमच्या एक वळाला हिर खणली, एका दिवसात बुजून गेली। तरी कोणतंच काही नाही, त्याचे पैसे उचलले, काय झाले, कुठं काय केलं काहीच पता नाही ग्रामपंचायतचे। या पद्धतीचा भोंगळा कारभार आहे आमचे आतापासून 10 ते 20 वर्षापासून याच पद्धतीत आम्ही। काय बोलला? तहसीलदाराला, कलेक्टर साहेबाला, BDO साहेबा येवावं, स्वतः त्याने पाणी त्याच्या लेकराला त्याने पाणी पिवावं। पण त्याला लेकरं कशी बिमार पडतात, कशी दूषित होतात हे समजते। आणि शेतकरी पाणी इळभर भरतील केव्हा, शेती कामं करतील केव्हा हे त्याला सर्व समजते। अशोकराव साहेब येतात, पाणी बोरचं अधिग्रहण केलंय, आता काय केलं वाटतं पाहिजे? पाणी येते 1-1.5 घंटा, बोरला कोणतं पाणी आहे 2 घंटे पाणी येते। इकडलं खड्यात पाणी, तिकडलं पर्यात पाणी, लेकर पितात आडातलं पाणी। ते कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब त्यानं फिल्टर पाणी पितात। आमच्या शेतकरी माणसं आडातलं पाणी, दूषित पाणी पितात, लेकर बिमार पडतात। आता मागणी काय? मागणी आमच्या गावात तात्काळ पाणी द्यावं। म्हणजे कशी दिलं पाहिजे? टँकर वाटी देवो, पाईपलाईन देवो। आता तर टँकर वाटी द्यावं लागते, पाईपलाईन एवढ्या होऊ शकणार। आता आमच्या गावाला कमी 2-4 टँकर पाणी द्यावं। कसं चालू आहे पाणी भरणं? आता काय, आता साहेब आमच्या जसं कळतं तसं आम्हाला कोणानं बिरगाळे साहेबांना
एक बार वॉटर सप्लाय आणून दिलं होतं. तेवढाच माणूस होता रेणापुरामधून. ते बी पेरणीमध्ये आऊत बंद करावं, बंद करून 2-3 जाऊन पाणी भरावं, टाक्या लावून गाडी आणावं. ते बी अर्धच त्या टाकीत पाणी यावं. तेवढ्याच पाण्यावर आतापर्यंत अजून बी तेच हकीकत असल्याने आहे. आता ते अतिक्रमण केलंय कसं केलंय बा, त्याच्याकडे काही लोकांचे पैसे आहेत, हप्तेवारी महिनेवारी आहेत. ते महिनेवारी ते त्याला प्रत्येकाला देत उरलेलं पाणी इथं सोडावं लागते. पण त्याच्यामध्ये केव्हा लाईट राहते केव्हा लाईट राहील ना. नावने आता आम्हाला दे म्हणून आम्ही त्याला कोण्याच पद्धतीने भांडू शकाव. लाईट असलं तर पाणी देऊ शकते. हे पाईपलाईन गावानं खंदून ठेवले, कुठलं पाणी ते वाट बघले नाहीत, कुठं काही फानी केले नाहीत, रस्ते पॅक केले, बुजून टाकून दिले. टाकीचं तसंच दुकान लावले, टाकी ते तशीच आहे. काही गावची टाक्या चालू झाल्या. निश्चित आपण बघतोय हे ग्रामस्थ होते. बोरचं अधिग्रहण करण्यात आलं आहे, मात्र त्या बोरवर जे ते खाजगी नळ आहेत आणि उरलेल्या वेळेत जे ते या विहिरीत पाणी सोडलं जातं. आजी किती वय? 80 असं किती आहे बापा. होते काय वयात पाणी काढणं? आता काय करू बापू, आता आला काय मुला काढायचाच. बर, आता डोळे खोल कसे पाणी निवास लागाले. केव्हापासून सुरू आहे गावात हे? मग काय झालं बापू, आजपासून नाही त्याच्या हिरीवर पाणी आल्या मग करायच्या हिरीवरून. बर, पाणी होत नाही आमच्या गावाला. लोक म्हाताऱ्या मसाज केली होत्या तुम्हाला. काय मागणी आहे आता? पाणी मागायला सर, काय मागण्या आल्या? पाणी आम्हाला पाहिजे. आपण बघतो या ठिकाणी आजीचं वय 70 वर्ष असेल आणि या वयात सुद्धा आजी जे आहे ते या विहिरीतून पाणी काढतानाची कसरत करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी जे आहे ते कळशीभर पाणी जे आहे ते या विहिरीतून शेंदून काढलं आहे आणि ते पाणी जे आहे ते घरी घेऊन जाणार आहेत. ते पिण्यासाठी वापरतील, स्वयंपाकासाठी वापरतील किंवा इतर कामासाठी वापरतील. मात्र ज्या पद्धतीनं हे गावकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, भोकर, नांदेड.